बीडच्या माजलगावात राजस्थानी स्मशानभूमीत गुंडांचा धुडगोस 5 ते 7 गुंडांनी या ठिकाणी नासधूस केल्याचा प्रकार समोर. अज्ञात गुंडाविरोधात गुन्हा दाखल. घटनेनंतर परिसरात दहशतीचं वातावरण. सर्वसाधारण तिकीट घेऊन आरक्षित डब्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये वाढ. दंडवसुलीनंतरही अवैध प्रवाशांची संख्या कमी होईना. लांब पल्ल्यांचा प्रवास करणाऱ्यांना नाहक त्रास. नागपूरच्या मेयो रुग्णालयाने घेतली हिंगण्यातील 1800 कुटुंबियांच्या आरोग्याची जबाबदारी. 600 कनिष्ठ निवासी डॉक्टर आणि 27 वरिष्ठ निवासी डॉक्टरांकडे या कुटुंबियांची जबाबदारी. गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये महायुतीमध्ये बिघाडी. जिल्हा परिषद विषय समितीच्या निवडणुकीत भाजपचं वर्चस्व. मित्रपक्ष राष्ट्रवादीला सभापती पदापासून दूर ठेवलं. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरात गॅस पाईपलाईनसाठी बेकायदेशीर रस्ता खोदणं सुरू. पालिकेकडून काम थांबवण्याचे आदेश. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये एका हॉटेलमध्ये चोरी. हॉटेलमधून 49,000 रुपयांची रक्कम चोरीला. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. पोलिसांकडून तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1,85,303 विद्यार्थी 12वीची परीक्षा देणार. 460 केंद्रांवर परीक्षा पार पडणार. गैरप्रकार झाल्यास परीक्षा केंद्राची मान्यता कायमची रद्द होणार. 41 भरारी पथक आणि 161 बैठी पथकांकडून तपासणी होईल. यवतमाळमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 3,891 महिला अपात्र. पुसद महागाव तालुक्यात सर्वाधिक अपात्र लाभार्थी. महिलांनी गाडी, दुकानं, निराधार योजनेचा लाभ घेतल्याचा समावेश. पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुखांनी घेतली पोलीस पाटील आपत्ती व्यवस्थापन पथकांसोबत बैठक. तक्रारी आणि समस्यांच्या बैठकीतून निवारण. अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना.